नमस्कार मित्रांनो. प्राचीन भारतामध्ये अनेक धार्मिक प्रवाह निर्माण झाले. जैन धर्म, बौद्ध धर्म, ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म अशा अनेक धर्माचा हा भारत देश. एका धर्मातील काही अनिष्ट प्रथा त्याला फाटा देऊन दुसरा धर्म निर्माण झाला. अशा प्रकारे आज आपण बौद्ध धर्म आणि गौतम बुद्ध यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेर अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. गौतम बुद्धांची जर माहिती पाहिली तर गौतम बुद्धांचा जन्म हा इसवी सनापूर्वी झालेला आहे. इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा त्यांचा कालावधी मानण्यात येतो. गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पित्याचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायावती. गौतम बुद्धांचे मूळ नाव हे सिद्धार्थ होते. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते आणि म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. मानवी जीवनामध्ये दुःख का आहे हा प्रश्न त्यांना पडला आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहराजवळ या शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ध्यानस्थ बसले होते. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधिवृक्ष असे म्हणतात. तसेच उरुवेला या स्थानाला बोध गया असे म्हणतात. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसी जवळ सारनाथ या ठिकाणी दिले. बोधी प्राप्त झाल्यानंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्रवचन केली. पहिलं जे प्रवचन होतं ते वाराणसीच्या जवळ असलेले सारनाथ या ठिकाणी त्यांनी पहिलं प्रवचन दिलं. आणि प्रवचनामध्ये त्यांनी जो उपदेश केला त्या उपदेशाला धम्म असे म्हटले. त्या उपदेशाला धम्म असे म्हटले जाते. या प्रवचनांद्वारे त्यांनी या धम्माच्या चक्राला गती दिली. त्यांच्या उपदेशांना गती दिली आणि म्हणून या घटनेला धम्मचक्क पवर्तन असे पाली भाषेमध्ये म्हटले जाते. धम्मचक्क पवर्तन हा पाली शब्द आहे. या धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला धम्मचक्क पवर्तन असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये त्याला धर्मचक्र प्रवर्तन असे म्हटले जाते. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्ष चारिका केली. किती वर्ष? 45 वर्ष
या धम्माचा उपदेश करण्यासाठी चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोक भाषेत केला. त्यावेळची त्या ठिकाणची लोकभाषा म्हणजे पाली भाषा. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. बुद्धाला, धम्माला, संघाला शरण जाणे ही संकल्पना सर्वात महत्त्वाची आहे. आणि या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेल्या धम्माचे सार हे पुढील प्रमाणे आहे. धम्म म्हणजे काय? तर त्यांनी जो उपदेश केला त्याला धम्म म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या उपदेशाचा प्रसार त्यांनी सुमारे 45 वर्ष केला. 45 वर्ष या उपदेशाचा प्रसार करण्यासाठी 45 वर्ष त्यांनी चारिका केली. चारिका म्हणजे पायी फिरले. आता या धम्माचे सार कोणते? धम्माचे सार आहेत आर्य सत्य. प्रमुख 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत त्या धम्माच्या सारामध्ये. मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी ही 4 सत्य आहेत. आणि त्याच सत्यांना आर्य सत्य असे म्हटलेलं आहे. पहिलं आर्य सत्य म्हणजे दुःख. मानवी जीवनात दुःख असते. मानवी जीवनामध्ये दुःख असते. हे पहिलं आर्य सत्य. त्याच्यानंतर दुसरं आर्य सत्य आहे ते म्हणजे दुःखाचे कारण. पहिलं आर्य सत्य काय? तर दुःख असते. दुःखाशिवाय मानव नाही. मानवी जीवनामध्ये दुःख असतेच. हे पहिलं आर्य सत्य. आणि दुसरं म्हणजे त्या दुःखाला कारण आहे. दुःखाला कारण असते. विनाकारणाचं दुःख नाही. तिसरं आर्य सत्य दुःख निवारण. हे दुःख दूरही करता येते. हे दुःख दूरही करता येते. प्रयत्न केला पाहिजे. तिसरं आर्य सत्य आहे हे दुःख जे मानवी जीवनामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, ते दुःख दूरही करता येते म्हणजे दुःख निवारण. आणि चौथं आर्य सत्य आहे प्रतिपद. प्रतिपद म्हणजे मार्ग. आणि प्रतिपद म्हणजे मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. आणि हा मार्ग म्हणजेच शुद्ध आचरणाचा आहे. दुःख दूर करण्याचा मार्ग जो आहे त्याला प्रतिपद म्हटलं जातं. प्रतिपद म्हणजे मार्ग. मार्ग आहे. दुःख दूर करण्याचा, दुःख निवारण्याचा मार्ग आहे. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे आणि हा शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले आहे. म्हणजे अष्टांगिक मार्गाचा अवलंब करून दुःख दूर करता येतो. आता हा अष्टांगिक मार्ग कोणता? तर अष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम
सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी, हा तो अष्टांगिक मार्ग आहे. म्हणजे या 8 मार्गाने दुःख दूर करता येतं. हा शुद्ध आचरणाचा मार्ग आहे. यालाच अष्टांगिक मार्ग म्हटलं जातं. सम्यक दृष्टी, जी 4 आर्य सत्य आहेत त्याचं ज्ञान असणं म्हणजे सम्यक दृष्टी. 4 आर्य सत्य जे आहेत त्याचं ज्ञान असणं म्हणजे सम्यक दृष्टी. दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद याची जाणीव असणे म्हणजे सम्यक दृष्टी. हे जाणून घेतलं पाहिजे की मानवी जीवन आहे म्हटल्यानंतर दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण सुद्धा करता येतं आणि दुःखाचा निवारण करण्याचा मार्ग आहे याची जाणीव असणे म्हणजे सम्यक दृष्टी. या 4 आर्य सत्याचं ज्ञान असणं म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक संकल्प, संकल्प असला पाहिजे, संकल्प केला पाहिजे, तोही सम्यक केला पाहिजे. हिंसा वगैरे तत्वाचा त्याग करणे म्हणजे सम्यक संकल्प. हिंसा न करण्याचा संकल्प केला पाहिजे. सम्यक वाचा, असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे म्हणजे सम्यक वाचा. असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे म्हणजे सम्यक वाचा. वाचा सुद्धा सम्यक असली पाहिजे. सम्यक कर्मांत, प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार यांच्यापासून दूर राहणे म्हणजे सम्यक कर्मांत. सम्यक आजीव, उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. उपजीविका जी आहे ती गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे. सम्यक व्यायाम, व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत. वाईट कर्मे उत्पन्न होऊ नयेत आणि उत्पन्न झाली असल्यास त्यांचा त्याग करावा. चांगली कर्मे उत्पन्न व्हावीत, तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे म्हणजे सम्यक व्यायाम. सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ आणि विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे. मन एकाग्र करून लोभाला दूर करणे, विकारांना दूर करणे आणि आपले चित्त जे आहे या चित्ताला योग्य रीतीने समजून घेणे. त्याच्यानंतर 8वा जो मार्ग आहे तो म्हणजे सम्यक समाधी. चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे म्हणजे सम्यक समाधी. या 8 मार्गाने, या अष्टांगिक मार्गाने दुःखाचं निवारण करता येतं. हा अष्टांगिक मार्ग म्हणजेच शुद्ध आचरणाचा मार्ग. यालाच प्रतिपद असं म्हटलं जातं. दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे आणि याच मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते. प्रतिपद म्हणजे मार्ग. गौतम बुद्धांनी ज्याप्रमाणे आर्य सत्य सांगितले की मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी ही 4 आर्य सत्य आहेत. ही आर्य सत्य त्यांनी आपल्या धम्मामध्ये सांगितलेली आहेत.
या धम्माचा सार म्हणजेच ही आर्य सत्य. त्याच्याशिवाय त्यांनी पंचशील सुद्धा सांगितलेलं आहे. पंचशील म्हणजे गौतम बुद्धांनी 5 नियम केले. या 5 नियमांचे पालन करणे, या 5 नियमांचं पालन करण्यास त्यांनी सांगितले, त्याच नियमांना पंचशील असे म्हणतात. पहिला नियम, प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. चोरी करण्यापासून दूर राहणे. अनैतिक आचरणापासून दूर राहणे. असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, चोरी करण्यापासून दूर राहणे, अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे, मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. हे ते 5 नियम. या 5 नियमांनाच पंचशील असं म्हटलं जातं. गौतम बुद्धांनी बौद्ध संघ स्थापन केला. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. भिक्खू गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्यांना, त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. गृहस्थ जीवनाचा त्याग करून या संघामध्ये प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. बुद्धाप्रमाणेच भिक्खू ही चारिका करून, पायी फिरून लोकांना या धम्माचा उपदेश करत असत. स्त्रियांचा स्वतंत्र संघ होता, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीमधील लोकांना प्रवेश होता. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे जे वर्ण सांगितले जातात, त्या सर्व धर्मातील लोकांना प्रवेश होता. त्याच्याशिवाय स्त्रियांनाही प्रवेश दिला जात होता. त्यांनी जो उपदेश केला आपल्या कालखंडामध्ये, त्या उपदेशाचे सार असे, त्यांनी गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. मानवाची बुद्धी ही स्वतंत्र आहे. मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी जी विषमता आहे, वर्णाच्या आधारे जी विषमता मानली जाते, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारे एक उतरंड आहे, ती विषमता जी आहे, ती विषमता त्यांनी पूर्णपणे नाकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही, तर आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठता ठरते. आचरण कसं आहे त्याच्यावरून श्रेष्ठता कनिष्ठता ठरवावी. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यामध्ये स्वच्छंदपणे चिवचिवते, हे त्यांचं वचन विख्यात आहे. ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्याविषयींचे त्यांचे चिंतन दर्शवते. छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यामध्ये स्वच्छंदपणे चिवचिवते, हे त्यांचे वचन विख्यात आहे, सर्व श्रुत आहे, सर्वांना माहीत आहे. हेच वचन ते स्वातंत्र्य आणि समता या मूल्याविषयीचे त्यांचे चिंतन या वचनाद्वारे आपल्याला दर्शवले जाते. त्यांनी पुरुषांच्या प्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचा अधिकार आहे असा उपदेश केला.
यज्ञासारख्या कर्मकांडांना त्यांनी विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञाशील ही जी मूल्य आहेत, ही मूल्य मानवाचे कल्याण साधणारे आहेत. सर्व प्राणी मात्राविषयीची करुणा, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण असे वैशिष्ट्य होते. प्रज्ञाशील आणि करुणा ही उपदेशलेली मूल्य आहेत. प्रज्ञा आणि शील हे मानवाचे कल्याण साधणारे आहेत. तर सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे एक असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानव जातीला आजही मार्गदर्शक आहे.